नमस्कार मित्रांनो, मी युवराज शेके. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये समजा भावाचा जमिनी संदर्भात आणि विहिरी संदर्भात दावा मेहरबान कोर्टात दाखल असेल तर अशा वेळी विहिरीची वाटणी कशी केली जाते ह्या संदर्भात आपण पाहतो. मित्रांनो, आपण पाहिलंच आहे जमिनीची वाटप हे होत असतं, परंतु समजा ती सामायिक विहीर असेल तर विहिरीची वाटणी कशी केली जाते. तर मित्रांनो, विहीर आणि विहिरीमधील पाणी याची वाटणी होत नाही हे भारतीय कायद्यानुसार तरतूद केलेले असते. तर मित्रांनो, विहीर आणि विहिरीतील पाणी हे अविभाज्य असे गृहीत मेहरबान कोर्टाच्या नजरेतून धरलेलं असते. त्यामुळं ज्यावेळी विहिरीची वाटणी करायची असेल त्यावेळी त्या विहिरीतील पाणी जे पक्षकार भाऊ असतात किंवा दोन पक्षकार असतात त्यांना किती तास किंवा किती तासाप्रमाणे पाणी उपसा करायचं ह्या पद्धतीनं मेहरबान कोर्ट तुमच्या हुकुमनाम्यामध्ये नोंद करून देत असतं. नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलला असंच सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.